सर आज जे ते HSCचे जे परीक्षा झालेल्या आहेत, उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना आज आपल्या कॉलेजमध्ये जे ते प्रमाणपत्र वगैरे वितरित करण्यात आले, याबद्दल काय सांगाल सर? मी प्राचार्य मजर फारुकी, मौलाना आझाद कॉलेज औरंगाबाद संभाजीनगर. या ठिकाणी आमच्याकडं आज जे मुलं टॉप आलेत कॉलेजमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभासाठी आमच्या रिजनचे डेप्युटी डायरेक्टर साहेब प्रकाश मुकुंद साहेब हे आले होते आणि त्यांच्या हस्ते तब्बल 70 मुलांना 65 ते 70 मुलांना आम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र वितरित केले. यामध्ये एक जो ट्रेंड आढळून आला तो अशा पद्धतीनं आढळून आला आहे की सगळ्यात जास्त मुलं हे कॉमर्स फॅकल्टीमध्ये आमच्याकडं चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेली आहेत. टॉपर्स 97 मार्क्स घेऊन 97% मार्क्स घेऊन कॉमर्स फॅकल्टीमध्ये पुढं आलेला आहे आणि जास्त मुलांनी डिस्टिंक्शन या कॉमर्स फॅकल्टीमध्ये मिळवलेलं आहे. त्यासोबतच पहिल्यांदाच असं आढळून आलेलं आहे की आर्ट्स फॅकल्टीमध्ये सुद्धा 90च्या वरती मार्क्स घेणारे आमच्याकडे 3 मुलं या ठिकाणी आहेत. म्हणजे जो ट्रेंड आपण बघत होतो की सायन्समध्ये जास्तीत जास्त मार्क घेणारे मुलं होती आणि ते ट्रेंड आता या ठिकाणी थोडंसं बदलतो आहे असं वाटतं आहे. कारण जे मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जायचं आहे, ज्यांना MPSC UPSCसाठी जायचं आहे, ते आर्ट्स आणि कॉमर्ससारख्या समजा या ठिकाणी स्ट्रीम्स निवडतात असं याच्यावरून लक्षात आलेलं आहे. हे मुलं पूर्णतः कॉलेजच्या याच्यावरती डिपेंड असल्यामुळं त्यांना चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळाले. सायन्स फॅकल्टीमध्ये जो ट्रेंड न सांगताही सगळ्याला माहिती आहे की बाहेर मुलं जास्त करून नीट्सचं आणि JEEचं तयारी करतात आणि त्यामुळं स्टेट बोर्डचं जो पॅटर्न आहे तो त्यांना तेवढंसं अवगत होत नाही आणि त्यामुळं तेवढं जास्त मार्क्स त्यांना स्टेट बोर्डच्या पॅटर्नमध्ये मिळत नाही. ह्याला बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वर्कशॉप वगैरे विद्यार्थ्यांसाठी मागच्या वेळेसही आयोजित केले होते, आताही आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सर आता 12वी नंतर जे ते विद्यार्थ्यांनी जे शिक्षणासोबत जे जर टेक्निकल कोर्स वगैरे करावे, याबद्दल आपण विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? खूप चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला. ॲक्च्युली काय आमच्याकडं आम्ही 12वीच्या नंतर या मुलांनी काही ना काहीतरी स्किल ओरिएंटेड प्रोग्राम यासाठी प्रयत्न करतो आणि त्यासाठी आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही आर्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन केलेलं आहे. त्याच्यासोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं टेक्निकल स्किल बोर्डकडून आम्ही काही कोर्सेस मंजूर करून घेतलेले आहेत आणि हे कोर्सेस त्यांना सायमल्टेनियसली 2-2, 3-3 महिन्याचे या ठिकाणी आम्ही देतो. त्याबद्दलही माहिती मुलांना आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बरोबर देत असतो आणि त्यामध्ये जर त्यांनी समजा ॲडमिशन घेऊन काही स्किल्स स्वतः हस्तगत केल्या तर त्यांना जॉबसाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मदत होऊ शकते. CB झालं आहे किंवा मग बजाज फायनान्सर यांच्या सारख्या काही संस्थाकडून आम्हाला CSR फंड तर्फे काही कोर्सेस आम्हाला चालवायला मिळाले आहेत आणि त्यामधून आम्हाला प्लेसमेंटही चांगल्या पद्धतीने मिळालं आहे. याची माहितीसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा फायदा होईल असे आम्ही या ठिकाणी बघतो. सर आपल्या महाविद्यालयाकडे सर जसं विद्यार्थ्यांना जसं शिक्षण पूर्ण करता टेक्निकल कोर्सेसही पूर्ण होतील अशी काही व्यवस्था आहे का सर? आम्ही काय केलेलं आहे की टेक्निकल कोर्सेस हे शिक्षण घेत असतानाच त्यांनी घ्यायचे आहेत याबद्दल त्यांना मार्गदर्शन करतो. असे आमच्याकडे 12 कोर्सेस आहेत. नुकताच त्याच्यातले 2 कोर्सेस आम्ही कंप्लीट केले, एक टॅलीमध्ये आणि एक वेब डिझायनिंगमध्ये आणि बाकीच्या कोर्सेसची यादी समजा आमच्या वेबसाईटवरती सुद्धा डिस्प्ले केलेली आहे. मुलांची एक 30 मुलांची बॅच आम्ही त्याच्यातून काढतो. त्याची माहिती शिक्षण घेत असतानाच त्यांनी करायची आहे. त्यासोबतच सध्या UGCनं जो हे काढलेलं आहे की ड्युअल डिग्री, त्यांनी 2 डिग्री एक सोबत घेता येतात त्यांना. अगोदर चोरून लपून मुलं समजा या ठिकाणी 2 डिग्र्या घ्यायच्यात, त्यासाठी डुप्लिकेट TC वगैरे काढायचे. आता तशी काही गरज नाही आहे. 1 डिग्री त्यांना रेग्युलर राहून कॉलेजमधला रेग्युलर कोर्स करून आपल्या विद्यापीठाकडून ती डिग्री घ्यायची आणि दुसऱ्या डिग्रीसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये 2 सेंटर आम्ही चालवतो. एक आहे मानूचा, म्हणजे उर्दू मीडियमचे जे मुलं आहेत त्यांना मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी त्याचं डिस्टन्स एज्युकेशनचा BA BSc कोर्स आहे. सोबतच या ठिकाणी YB चव्हाण कॉलेज, YB चव्हाण यशवंतराव चव्हाण ओपन विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ, त्याचं मराठी माध्यमामधला BA सुद्धा आम्ही चालवतो. हे दोन्ही आपलं रेग्युलर डिग्री करत असताना ह्या डिग्र्यासुद्धा तो घेऊ शकतो. फक्त त्याच्यासाठी त्याला TC आणि मार्क्स मेमोची झेरॉक्स लागते. ओरिजिनल त्यांनी तर या रेग्युलर कोर्ससाठी दिलेली आहे. तर त्यामुळं आम्ही त्या पद्धतीनं मुलांनाही माहिती देत असतो आणि तो फायदा त्यांना होईल हे बघतो आम्ही. तुमच्या संस्थेमार्फत सर विद्यार्थ्यांना
स्वयंरोजगाराच्या संधी काही उपलब्ध करून देण्यात येतात का सर? आम्ही संस्थेतर्फे CSR फंडसाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत. संस्था त्यासाठी प्रयत्न करते आणि अर्न आणि लर्नसाठी काही स्कीम मिळवण्याचा प्रयत्न करतो. जसे जसे या ठिकाणी ह्या स्कीम्स आमच्याकडे येतात त्या पद्धतीनं आम्ही त्या मुलांपर्यंत पोहोचवतो.